पद्धतीने संवाद सुरू आहेत सध्या. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. आणि आज उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद थोड्याच वेळात सुरू होणार आहे, पण तत्पूर्वी उद्धव ठाकरे त्याचबरोबर खासदार संजय राऊत आणि या व्यतिरिक्त शिवसेना ठाकरे गटाच्या काही प्रमुख नेत्यांची खलबत सुरू आहेत आणि याची दृश्य एक्सक्लुझिव्हली आपण एबीपी माझावरती पाहतोय. त्यामुळे आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये नक्की कुठले कुठले मुद्दे आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं असेल. सोमेश, खूप गहन चर्चा इथे चालू आहे महत्त्वाच्या नेत्यांमध्ये. नक्कीच उद्धव ठाकरे आहेत, त्यांच्यासोबत अनिल देसाई, त्यांच्यासोबत प्रियांका चतुर्वेदी आणि संजय राऊत हे सगळेजण आता चर्चा करतायत. पत्रकार परिषदेपूर्वी आपण पाहतोय की संजय राऊतांच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला ते सर्वजण बसून तिथे चर्चा करतायत आणि आता थोड्याच वेळात त्यांची भूमिका आता ते मांडणार आहेत माध्यमांसमोर. त्यापूर्वी संजय राऊत, उद्धव ठाकरे, प्रियांका चतुर्वेदी, अनिल देसाई यांची आपापसात चर्चा सुरू आहे आणि निश्चितच या संपूर्ण चर्चेतून नेमकी शिवसेनेची भूमिका काय असेल, विविध मुद्द्यांवर कोणकोणते प्रश्न असू शकतात. आज दिल्लीतून पत्रकार परिषद होते, त्यामुळे निश्चितच राज ठाकरेंच्या उत्तर भारतातल्या आणि उत्तर भारतीयांविषयीच्या भूमिकेच्या अनुषंगानेही प्रश्न येऊ शकतात आणि अशावेळी इंडिया आघाडीतील इतर मित्रपक्ष आणि या सगळ्याचा अंदाज घेता, त्यांच्या त्या प्रदेशातील आवश्यकता लक्षात घेता याविषयी इंडिया आघाडी म्हणून काय भूमिका असेल असाही एक प्रश्न आहे. त्यामुळे अशा सर्व मुद्द्यांवरती आता उद्धव ठाकरे हे विचारमंथन करतायत त्यांच्या सर्व नेत्यांसोबत. पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आतमध्ये गेलेले आहेत संजय राऊत यांच्या घरी आणि शक्यता आहे की आता थोड्याच वेळात ते बाहेर येऊन थेट सर्व माध्यमांच्या प्रश्नांना सामोरे जातील. त्यापूर्वीचं विचारमंथन हे उद्धव ठाकरेंचं सध्या सुरू होतं. त्यामध्ये खासदार अनिल देसाई, खासदार प्रियांका चतुर्वेदी, संजय राऊत हे सगळेजण उद्धव ठाकरेंच्या सोबत चर्चेसाठी तिथे हजर आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या भूमिका या अनेक दृष्टींनी महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्याचं कारण सध्या एकनाथ शिंदे यांची एनडीए मधील स्थिती असेल, त्यासोबत त्यांनी काल घेतलेली नरेंद्र मोदींची भेट असेल, उद्धव ठाकरेंच्या विषयी, त्यांच्या भूमिकेविषयी काल ज्या पद्धतीने त्यांनी खासदारांना भूमिका सांगितली की सरकारच्या विरोधातच त्यांची भूमिका असणार आहे, तर तीच भूमिका आज माध्यमांसमोर सुद्धा येणार आहे का? तीच भूमिका दिवसभर त्यांच्या आजच्या संपूर्ण प्रवास कार्यक्रमामध्येही दिसणार आहे का? कारण संध्याकाळी उद्धव ठाकरे हे स्वतः राहुल गांधींसोबत डिनर करण्यासाठी इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार आहेत, पण त्याचपूर्वी ते संसद भवनातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयालाही भेट देणार आहेत. नक्कीच सोमेश, त्यामुळे आता नक्की काय मुद्द्यांवरती चर्चा होतीये, काही वेगळं ऐकायला मिळतंय का, इकडे लक्ष असेल. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. महादेवी हत्तीमुळे वनतारा अभयारण्य सध्या खूप चर्चेत आलंय. वनताऱ्यामध्ये हत्तींची काळजी कशी घेतली जाते याचा रियालिटी चेक करण्यासाठी एबीपी माझाची